देशांच्या सीमांवर सध्या जे संकट आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बांधावर देखील संकट आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने ते जीव घेणं संकट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्ट्रॅटेजिक दौरे करत आहेत आणि इकडे भारतामध्ये शेतकऱ्यांसमोर म्हणजे आसमान फाटलेलं आहे असं म्हणता येईल. म्हणजे डिझेल मिळत नाहीये, शेतीमालाला भाव नाही, म्हणजे कांदा अक्षरशः फेकून द्यावा लागतोय. इतर अनेक सोयाबीनचंही तसंच आहे. दुसरीकडे साखरेच्या निर्यातीला बंदी टाकलेली आहे. हे सगळे विषय लक्षात घेता आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतर सर्वसामान्यांना जे सहन करावे लागते महागाई, त्याच्यामध्ये देखील तो होरपळला जातोय. एकूणच ही जी पेटलेली परिस्थिती आहे म्हणजे रान पेटलेलं आहे त्या अर्थाने. आणि त्यासंबंधी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर, जे थेटपणे गोळीबार करतात त्या अर्थाने. म्हणजे सरकार कुठं चुकतंय, सरकार कुठे बरोबर आहे आणि सर्वसामान्य माणूस सरकारच्या तालामुळं कसा खचला जातोय याबद्दल ते थेटपणे सांगत असतात. माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. ढगे सर, तुम्ही सांगा, आता ही जी परिस्थिती पेटलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात, म्हणजे मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, असा कुठलाच भाग नाही की तिथला शेतकरी त्रस्त आहे. अगदी कोकणातला आंबा देखील, म्हणजे तो जो उत्पादक आहे तो देखील वैतागलेला आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीच्या घोषणा करून जो काही निवडणुका झाल्यानंतर जो काही बॉम्ब टाकलेला आहे, या एकूणच विषयी तुमचं पहिलं मत सांगा. नक्कीच अनिलजी, तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये खूप छान शब्द वापरला आणि माझ्या मते अत्यंत समर्पक आहे. रान पेटलेलं आहे. साधारणतः आपण म्हणत असतो की आपत्ती, डिझास्टर, आणि डिझास्टरचे दोन प्रकार असतात. एकाला आपण म्हणतो नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी असते मानव निर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, पूर आला किंवा मानलो ड्रॉटची सिच्युएशन आहे, म्हणजे एक प्रकारे जे आहे तिथे दुष्काळ पडलेला आहे, अशा प्रकारची परिस्थिती आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो. आणि दुसरी जी असते ती मानव निर्मित आपत्ती असते. दुर्दैवानं आज घडीला आपला जो शेतकरी आहे, आपला जो कृषी क्षेत्राशी संबंधित वर्ग जो आहे, तो नैसर्गिक आपत्ती त्याचबरोबर मानव निर्मित आपत्ती या दोन्ही आपत्तींचा सामना करतोय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आसमानी संकट आणि सुलतानी संकट दोन्हीही एकदाच आपल्या शेतकऱ्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी किंवा शेतकऱ्यावर कोसळतंय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसते. पहिले फक्त 30 सेकंद, जसं आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की हा फक्त भारताशी संबंधित प्रश्न नाही, संपूर्ण जगामध्ये. कारण 28 फेब्रुवारीला ज्या प्रकारे पश्चिम आशियामध्ये युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे भारतासारखा देश, जो साधारणतः 88% आपली जी ऊर्जेची गरज आहे, म्हणजे पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर नैसर्गिक वायूची गरज जी आहे ती आयातीच्या माध्यमातून भागवतो. म्हणजे पहिला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर इथंच आहे की आपण जे आहे स्वयंपूर्ण नाहीये, फार मोठ्या प्रमाणामध्ये या ऊर्जेसाठी दुसऱ्या देशांवर डिपेंडंट आहोत. आणि जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर भारतासारख्या मोठ्या देशाची किती विपरीत परिस्थिती होऊ शकते याचं हे त्या ठिकाणी द्योतक आहे. मग ते सगळं युद्ध होतं संपूर्ण जगामध्ये, त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. जगामधल्या 94 देशांनी जे आहे पेट्रोलियम पदार्थांच्या किमती त्या ठिकाणी वाढवल्या आणि त्यामध्ये जे आहे भारतानं सुद्धा आता कमी का होईना पण हळूहळू जे आहे पेट्रोल, डिझेल याच्या किमती वाढवायला सुरुवात केलेली. ही सगळी परिस्थिती आपल्याला माहित आहे. आणि याच सगळ्या अनुषंगानं 10 तारखेला 10 मेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अत्यंत समर्पक असं आवाहन केलं. मला त्यामध्ये काहीही चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की मूळतः फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जे आहे, परकीय गंगाजळी वाचवण्यासाठी फक्त सरकार म्हणूनच नाही तर 144 कोटी जनतेनं आपापल्या परीनं प्रयत्न करायला हवे. म्हणून त्यांनी आवाहन केलं की बाबा सोनं, त्या सोन्याची कमीत कमी खरेदी करा, कारण सोनं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आयात करावं लागतं. पेट्रोलियम पदार्थ त्याची जे आहे काटकसरीने वापर करा, कारण तेही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आयात करावं लागतं. त्याचबरोबर आपल्याकडे असणारे डॉलर म्हणजे परकीय गंगाजळी ही वेस्ट होऊ नये म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं परदेश दौरे तुम्ही त्या ठिकाणी टाळा. आणि एकूणच त्या सगळ्यांचा धागा जो होता, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, ऑर्गॅनिक फार्मिंग, सेंद्रिय शेती, जैविक शेती ही तुम्ही करा, कारण केमिकल फर्टिलायझर्स
कमीत कमी जर वापरले तर ऑटोमॅटिकली केमिकल फर्टिलायझरची आपल्याला कमीत कमी आयात करावी लागेल. आणि या सगळ्या गोष्टींचा एक धागा होता की फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, परकीय गंगाजळी आपल्याकडे जे आहे डॉलर हे शाबूत राहावेत आणि याच्या माध्यमातून आपलं दुसऱ्यांवरचं डिपेंडन्स त्या ठिकाणी कमी व्हावं. तिथपर्यंत सर्व ठीक. आता मी पर्पजफुली या क्षणाला राजकीय चर्चेमध्ये जात नाही. 10 तारखेला तुम्ही हे आवाहन केलं, पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला 28 एप्रिल पर्यंत का सुचल्या नाही असं जर विरोधकांनी म्हटलं तर मग जे आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचा राग त्या ठिकाणी येऊ नये. कारण एका म्हणजे 10 दिवसामध्ये असा कुठला चमत्कार त्या ठिकाणी झाला की अगोदर जे आहे शेकडो वाहनं रॅलीमध्ये गेलेली तुम्हाला त्या ठिकाणी चालली, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालल्या, पण 10 तारखेनंतर मात्र जे आहे फोटो ऑपसाठी मुख्यमंत्री बुलेटवर त्या ठिकाणी येतात. कॉन्व्हॉय जो आहे, गाड्यांचा ताफा जो आहे तो 2 वर आलेला आहे. चुकीचं काहीच तुम्ही त्या ठिकाणी केलं नाही, पण जो हा शो ऑफ आहे याच्याऐवजी जर खरोखरच काही आठवडे अगोदर पासून ही सुरुवात स्वतःपासून जर केली असती तर माझ्या मते जे आहे रियालिटी ही लवकर लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचली असते आणि आपल्याला आणखीन चांगल्या रीतीने याला सामोरं जावं लागलं असतं. आता ही प्रस्तावना इथपर्यंत त्या ठिकाणी ठीक आहे. खरा प्रश्न जसं मी त्या ठिकाणी म्हटलं आणि तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं, रान पेटलेलं आहे आणि दुर्दैवानं येणाऱ्या काळामध्ये हा वनवा पसरतच त्या ठिकाणी जाणार आहे आणि याचा फटका जो आहे आपल्या शेतकऱ्यांना बसणार आहे. एका बाजूला आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे. जर आकड्यांच्याच भाषेमध्ये बोलायचं असेल तर साधारणतः आपल्या जीडीपीच्या सकल घरेलू उत्पादन, थोडक्यात भारताचं संपूर्ण जे राष्ट्रीय उत्पादन आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारणतः 17% हिस्सा हा आपल्याला ऍग्रिकल्चर सेक्टर मधून त्या ठिकाणी येतो आणि साधारणतः एक 46% जनता पकडण्यासाठी आपण बघू अर्धी जनता ही डायरेक्टली ऍग्रिकल्चर सेक्टरवर डिपेंडंट त्या ठिकाणी. मग भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये जर कुठलंही पॉलिसी डिसिजन तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल तर तुम्हाला या कृषी क्षेत्राचा फार डीप मध्ये अभ्यास करावा लागेल, त्याचा जो आहे विचार करावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल. मग आजच्या परिस्थितीमध्ये कृषी प्रधान व्यवस्थेमध्ये म्हणजेच या कृषी क्षेत्राला शेतकऱ्यांचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला का? मला याचं उत्तर अंशतः नाही असं वाटतं. का? जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं, जसं मी म्हटलं त्या आवाहनामध्ये चुकीचं काही नाही, पण एक त्यांचा शब्द होता जेवढं शक्य आहे तेवढं वर्क फ्रॉम होम. आयटी सेक्टर मधले जे आहेत, कॉर्पोरेट सेक्टर मधले जे आहेत त्यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम मी समजू शकतो. पुण्याला, बेंगळुरूला, चेन्नईला, नोएडाला, की त्यांच्यासाठी तर मी म्हणेल त्यांच्यासाठी एक प्रकारे पर्वणीच आहे की घर बसल्या बसल्या जे आहे त्यांना काम करायला मिळतंय, त्यांचा पगारही मिळतो आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा की त्या वाहनांची वाहतूक होणार नाही, त्यामुळे आपला पेट्रोल डिझेल त्या ठिकाणी वाचेल. पण आमचा जो ग्रामीण भारत आहे, ग्रामीण भारतामधला शेतकरी आहे, हा मे महिना आहे, आता जो आहे जून महिना त्या ठिकाणी येणार आहे, तो कसा वर्क फ्रॉम होम करेल हो? म्हणजे आता त्याला नांगरणी करायची, आता त्याला शेत तयार करायचंय पेरणीसाठी, त्याला शेतामध्ये जावंच लागणार आहे. बरं, शेत म्हणजे जे आहे घरातून निघाला डायरेक्टली शेतामध्ये उडी मारली असा प्रकार आहे का? कित्येक किलोमीटर त्याला त्या ठिकाणी जावं लागतं. कुठे तो पायी जाईल, कुठे जो आहे 2 व्हीलरवर त्या ठिकाणी जाईल. मग त्याला वर्क फ्रॉम होम म्हणून कसं त्या ठिकाणी चालेल? बरं, फक्त त्या शेतापर्यंत जाण्याचा प्रश्न नाही, म्हणजे तिथे तर 2 व्हीलर लागणारच, तिथे तर तुमचे पेट्रोलियम पदार्थ त्या ठिकाणी लागणारच. तिथे जाऊनही तो त्या ठिकाणी काय करणार आहे? अत्यंत महत्वाचा हा वेळ आहे, म्हणजे आताची टायमिंग जी आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची. येणारे काही आठवडे त्याला शेत तयार करायचंय त्याच्या सगळ्या या खरीप हंगामासाठी, मग त्यासाठी त्याला नांगरणी करायची. बरं, काही वर्ष अगोदरपासून आपण महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमच्या माध्यमातून काय झालं ते आपल्याला माहिती आहे. जर ग्रामीण भागामध्ये आपण गेलो तर लोक जे आहे त्याला नावं ठेवतात याच्यासाठी की काही वर्ष अगोदर ज्यावेळेस ही स्कीम त्या ठिकाणी नव्हती त्यावेळेस खरोखरच शेतावर काम करायला शेतमजूर मिळत होता. आज घडीला तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा, शेतमजूरच मिळत नाही. का? कारण बसल्या बसल्या जर त्याला 300 रुपये त्या ठिकाणी प्रतिदिवस मिळत असेल तर तो शेतावर काम करायला त्या ठिकाणी तयार नाही. म्हणजे ऑलरेडी हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी होता. म्हणून यातून सोल्युशन काय काढलं? सरकारनं सबसिडी दिली, बाकीच्या गोष्टी दिल्या, म्हणून आपण मेकॅनायझेशन ऑफ फार्मिंग, म्हणजे थोडक्यात ही शेती जी आहे मेकॅनिकल वेनं करण्यासाठी आम्ही जे आहे सबसिडीच्या आधारावर, लोनच्या आधारावर सरकारनं मदत केली. आम्ही त्याच्या आधारावर जे आहे छोटं ट्रॅक्टर घेतलं, आम्ही थ्रॅशर घेतलं, आम्ही जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं यांत्रिकीकरणाशी संबंधित उपकरणं त्या ठिकाणी घेतली. पण आता ही उपकरणं काही पाण्यावर चालत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला पेट्रोल लागणार, त्याच्यासाठी तुम्हाला डिझेल लागणार. मग आता एका बाजूला आम्हाला आमचं जर शेत तयार करायचं असेल तर हे ट्रॅक्टर वापरावं लागणार आहे, हे ट्रॅक्टर वापरावं लागणार आहे, तर त्यासाठी आम्हाला डिझेल लागणार आहे. ही सगळी परिस्थिती असताना एका बाजूला तुम्ही एकदा 3 रुपये वाढवता, नंतर 90 पैसे वाढवता, म्हणजे ऑलरेडी मागच्या 1 आठवड्यामध्ये जे आहे 4 रुपये किंमत तुम्ही डिझेलची, पेट्रोलची तर वाढवली आहेच, समजू शकतो आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय, हे होतंय. त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक दिवशी तुम्ही पत्रकार परिषद घेता आणि पत्रकार परिषदेमध्ये जे आहेत सेक्रेटरी येऊन सांगतात, त्या शर्मा मॅडम ज्या आहेत, सुजाता शर्मा मॅडम ज्या सेक्रेटरी आहेत पेट्रोलियम मिनिस्ट्रीच्या, त्या दररोज सांगतात की जे आहे कुठेही पेट्रोलियम पदार्थाचा तुटवडा नाहीये.
आपल्याकडे जे आहे कुठेही एलपीजी पेट्रोलियम पदार्थाचा तुटवडा नाही, जनतेनं घाबरण्याचं कारण नाही. ठीक आहे हो, तुमच्या शब्दाच्या अनुसार जनतेनं घाबरण्याचं कारण नाही. जरा रस्त्यावर जाऊन पहा. दिल्लीचं प्रशासन आणि माझ्या मते रस्त्यावरचं एक प्रकारे शहरातलं प्रशासन, ऑन ग्राउंड प्रशासन खूप मोठी तफावत आहे. आणि काय तफावत आहे, तुम्ही जर रस्त्यावर जाऊन त्या ठिकाणी पाहिलं, सगळे पेट्रोल पंप बंद आहेत. एखादं जे आहे कुठला तरी एखादा पेट्रोल पंप तुम्हाला सुरू दिसेल, तिथेही डिझेल नाहीचे मोठे मोठे बोर्ड त्या ठिकाणी सापडतील आणि ही भली मोठी रांग. ही फक्त छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाड्यामध्ये नाही, त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, अशा प्रकारची परिस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. म्हणून एकदा फक्त बुलेटवर येऊन किंवा तुमची जे आहे वाहनांचा ताफा कमी करून प्रश्न सॉल्व्ह होईल का? ऑन ग्राउंड काय ते बघा ना. आणि याचा सर्वात मोठा फटका कुठे कोणाला बसतोय? याचा सर्वात मोठा फटका ग्रामीण भागामध्ये बसतोय. याचा सर्वात मोठा फटका आमच्या शेतकऱ्याला बसतोय. एका बाजूला कृषी प्रधान देश म्हणायचं, एका बाजूला जे आहे शेती आमच्यासाठी किती महत्वाची आहे म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्याला जर योग्य वेळेवर डिझेलच मिळत नसेल, योग्य वेळेवर जे आहे पंपिंग करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती की ग्रामीण भागामध्ये इलेक्ट्रिसिटी नसते, मग त्या इरिगेशनसाठी त्याला डिझेल जनरेटर सेट त्या ठिकाणी वापरावा लागतो. मग या जेन सेटसाठी जर डिझेलच त्या ठिकाणी मिळणार नसेल तर तो इरिगेशन कसं करणार आहे, तो त्याच्यासाठी जे आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची यंत्र कशी वापरणार आहे, तो शेतापर्यंत कसं त्या ठिकाणी पोहोचणार आहे. हा झाला एक भाग तुमचा पेट्रोल डिझेल आणि त्याच्याशी संबंधित. दुसरी बाब जर त्या ठिकाणी पाहिजे असेल, बरं ठीक आहे 2 मिनिटासाठी मी पेरणी केली, हे सगळं त्या ठिकाणी झालं. आता ही शेती मला जर पुढे त्या ठिकाणी करायची असेल तर एक महत्वाचा बाब आहे इरिगेशन. जसं मी म्हटलं की डिझेल जनसेट लागणार आहे, त्या सगळ्या गोष्टी लागणार आहे आणि त्याच्या सोबतीलाच मला खतं लागणार आहे. आवाहन करण्यासाठी तुम्ही सांगितलं की यस, जैविक शेती केली पाहिजे, सेंद्रिय शेती केली पाहिजे, कमीत कमी केमिकल फर्टिलायझरचा वापर केला पाहिजे. बिलकुल बरोबर आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे आणि हे करायचं सुद्धा आहे. पण हे काय एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात होईल का? सडनली जे आहे हुरमुजची सामुद्रधुनी बंद झाली म्हणून तुम्ही म्हणणं की सेंद्रिय शेती करा, सगळं जे आहे अशा अचानकपणे सेंद्रिय शेती त्या ठिकाणी करता येईल का? केमिकल फर्टिलायझर्स तुम्हाला त्या ठिकाणी वापरावे लागतील. टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सेंद्रिय शेतीकडे त्या ठिकाणी जावं लागेल. एका बाजूला आपल्याला माहिती की कतरवर हल्ला झाल्यामुळे रास लफान नावाचं त्यांचं जे एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट मधून 17% एलएनजीचं एक प्रकारे संपूर्ण जगाला एक्सपोर्ट होतं. भारतासारखा देश मोठ्या प्रमाणामध्ये या एलएनजी लिक्विफाईड नॅचरल गॅसची जी आहे आयात करतो. आणि हे एलएनजी का महत्वाचं आहे? या एलएनजीचाच उपयोग करून भारतामधले जे वेगवेगळ्या प्रकारचे युरिया फर्टिलायझरशी संबंधित कारखाने आहेत, ते अशा प्रकारचं हे युरिया फर्टिलायझर, युरिया खत त्या ठिकाणी वापरतात. म्हणजे खताचा तुटवडा हा येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हा मामला इथे संपणार नाही. रब्बी हंगाम जो आहे त्या रब्बी हंगामामध्ये सुद्धा खताचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकऱ्याला भोगावा लागणार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो इनपुट कॉस्ट, त्याच्या शेताशी संबंधित जी आदानं आहेत, इनपुट्स आहेत, त्याची किमती जी आहेत ते भरमसाठ वाढलेल्या आहेत. नॉट ओनली किमती वाढलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतील, त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये कमतरताही आहे. बरं, हे सगळं करून जे आहे कसं तरी त्यानं जे आहे उत्पन्न काढलं. उत्पन्न काढल्यानंतर सुद्धा त्याचा जो माल आहे तो माल विकला जाईल का याच्याविषयी जे आहे साशंकता आहे. आणि ऑलरेडी पुढचं तर सोडाच, खरीप आणि रब्बीचं काय होईल ते सोडाच. आत्ताच आपण त्या ठिकाणी पाहतो, जसं उदाहरण तुम्ही दिलं की नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा जो बेल्ट आहे तो एक प्रकारे जे आहे अनियनसाठी म्हणजे कांद्यासाठी जो आहे तो फेमस त्या ठिकाणी. आणि काय कांदा उत्पादकांचे काय हाल होत आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. एकूणच जर हे सगळं गणित पाहिलं तर मोठी तौर पर 16 रुपये ते 18 रुपये प्रति किलो एवढा जो आहे सगळं सगळं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः 16 ते 18 रुपये प्रति किलो एवढा खर्च हा शेतकऱ्याला या कांद्याच्या उत्पादनासाठी त्या ठिकाणी येतो. आज घडीला मार्केटमध्ये गेलं तर त्याला जे आहे किती किंमत मिळते? 6 रुपये ते 8 रुपये प्रति किलो. भारत सरकार काय म्हणतंय? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून आम्ही जे आहे काहीतरी 12 रुपये 41 पैसे का समथिंग लाईक दॅट त्याच्या आधारावर जे आहे कांदा खरेदी करायला तयार आहे. अरे, मला खर्चच जर 18 रुपये प्रति किलो येत असेल तर तुला 12 रुपये प्रति किलो एक प्रकारे जे आहे हा कांदा विकून माझं कसं त्या ठिकाणी भागेल? तर हा प्रचंड प्रश्न जो आहे तो कांदा उत्पादकांसोबत आहे. सेम शुगर केन इंडस्ट्री जी आहे, कारण एक प्रकारे जे आपण एक्सपोर्ट या साखरेशी संबंधित जे एक्सपोर्ट आहे त्यावर जे आहे एक प्रकारे सरकारनं नियंत्रण त्या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणजे जे पेरिशेबल आयटम्स आहेत, नाशवंत अशा प्रकारचे हे सगळे जे ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स आहेत त्याचे जे आहेत प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होत आहे. आणि बाकीचेही जे प्रॉडक्ट्स आहेत त्याला घेऊन जाण्यासाठी जे कंटेनर आहेत, जेएनपीटी मध्ये जे आहेत हजारो कंटेनर्स हे अडकून पडलेले आहेत. हुरमुजची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जे आहे तिथून जहाजा जात नाहीयेत आणि त्याच्याशी संबंधित ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही प्रचंड वाढलेली आहे. तर या
ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली म्हणजे सगळ्याच गोष्टींच्या किमती, मग ती दुधाची किंमत त्या ठिकाणी असो, मालाची ने आण करण्यासाठी जो किराणा माल आहे त्याची किंमत असो, या सगळ्याच गोष्टींची किंमत त्या ठिकाणी वाढणार आहे आणि महागाई वाढणार आहे. म्हणजे एका बाजूला त्याला शेतीचं उत्पन्न कमी येत आहे, पर एकरी जे आहे त्याला जास्त खर्च करावा लागतोय, आणि दुसऱ्या बाजूला जे आहे महागाई वाढतीये. अशा परिस्थितीमध्ये त्याचं सँडविच होत आहे, आणि ही सगळी झाली मानव निर्मित आपत्ती. कुठेतरी जे आहे सरकारनं योग्य प्रकारे प्लॅन केलं नाही, अँटिसिपेशन केलं नाही. काही अंशी बरोबर आहेत, पण काही अंशी सरकार कमी पडतंय, म्हणून याचा फटका येणाऱ्या काळामध्ये जे आहे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बसतोय. आणि दुसऱ्या बाजूला जसं मी म्हटलं, आसमानी संकट. दुर्दैवानं यावर्षी एल निनोचा प्रकोप होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, म्हणून थोडा पाऊस जरी पडला तरी नंतर पाऊस जो आहे दडी मारेल, आणि एक प्रकारे साधारणतः 5 ते 10% ऍव्हरेज पेक्षा पाऊस कमी पडेल, अशा प्रकारची एक आशंका व्यक्त केली जाते. म्हणजे आसमानी संकट आणि सुलतानी संकट यामध्ये आमचा शेतकरी अडकलेला आहे. न्यूजपेपरमध्ये किंवा मांडलो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बातम्या येत नाहीत, याचा अर्थ शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद झाल्या किंवा कृषी क्षेत्राशी संबंधित जे आहे नाही सगळ्या नाही, गोष्टी बरं का हालखेल झाल्या, असं ढगे बिलकुल सर, नाहीये. ढगे सर, तुम्ही आत्ता जे वाक्य वापरलं की आत्महत्यांच्या बातम्या येत नाहीत, परंतु रोजचं मळं त्याला कोण रड अशी परिस्थिती आहे. आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत दुर्दैव आहे. आणि सरकार स्वतः विधानसभेमध्ये सांगतंय की किती आत्महत्या वाढलेल्या आहेत. मध्यंतरी अनेक प्रकारची आकडेवारी प्रसारित झालेली आहे. त्या आत्महत्या काही थांबलेल्या नाही, त्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. आता तुम्ही हे आत्ता जे काही पूर्ण अशी गरुड नजर तुम्ही फिरवली की शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणजे त्यांची काय अवस्था आहे, म्हणजे नैसर्गिक संकट आहे आणि मानवनिर्मित संकट आहे. आता मानवनिर्मित जे आहे ते सरकारच्या हातात दूर करणं, म्हणजे सरकार ते दूर करू शकतं. मग आता मार्केट रिफॉर्मचा विचार करू शकतं, प्रोसेसिंगचा विचार करू शकतं, या सगळ्याचा गोष्टीचा विचार की आता हा निसर्गाचा समतोल जो काही ढळलेला आहे. आता तुम्ही अल निनोचं सांगितलं, म्हणजे यावर्षी ती अवस्था होणार आहे. आणि ही जी काही परिस्थिती आहे युद्धजन्य परिस्थिती, त्याचा फटका आहे. दुसरीकडे महागाईचा फटका आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी धोरणांचा फटका आहे. तर ती सरकारी धोरणं जी आहेत ती त्या दृष्टीने कसं आहे की शेतीचं एकूण सगळं रूप पाहता तर ती लवचिक असणार हे आपण समजू शकतो. परंतु ती इतकी लवचिक आहेत आणि लवचिक ठेवावी लागतात म्हणून काहीच करायचं नाही, आणि फक्त मग शक्तीपीठ महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग आहे, अमुक प्रोजेक्ट आहे, तमुक प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये इन्फ्रामॅन म्हणून जी काय आम्हाला गुंतवणूक करायची असते ती आम्ही व्यवस्थित करतो इकडं. आणि ती ज्या वेळेला शक्तीपीठ सारख्या महामार्गाला विरोध होत असतो त्यावेळेला असं म्हणायचं की शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार आहे, म्हणजे याच्यामध्ये शेतमाल स्टोरेजला कसा फायदा होणार आहे, कसं दळणवळण कसं वाढणार आहे, हे असं सांगायचं. तर आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं तर ही सगळी जी परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन सरकारने नेमकं काय केलं पाहिजे, कशा प्रकारे सरकारने वागलं पाहिजे. म्हणजे शेतकरी संघटना आहेत, कृषी अभ्यासक आहेत, तज्ज्ञ आहेत तुमच्यासारखे, तर एकूण याच्यावर एक वाक्याचं का होत नाही, फक्त राजकारणच का केलं जात आहे? राजकारण का केलं जातं? कारण एवढा मोठा वर्ग जो आहे तुम्हाला मतदार म्हणून त्या ठिकाणी मिळत असेल, आणि यांना झुलवत ठेवलं तर माझे जे आहे कित्येक 5-5 वर्षाचे असे टर्म्स निघत राहतात. हे त्यांना गणित चांगलं माहिती आहे म्हणून ते झुलवत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी करतात. पण मला वाटतं मूळ प्रश्न तुमचा जो आहे की सरकारनं काय केलं पाहिजे, एक्सपर्ट आहेत, त्यांना एवढा अनुभव त्या ठिकाणी आहे. पण मला वाटतं 2 अँगलनं आपण विचार केला पाहिजे. एक, शॉर्ट टर्म मेजर्स, आणि अशा प्रकारची परिस्थिती ही काही एकदाच निर्माण होणार नाही, भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागू शकतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आणि डोमेस्टिक फ्रंटवर सुद्धा. म्हणून लॉंग टर्म मेजर्स. मग शॉर्ट टर्म मेजर्स मध्ये काय, इमिजिएटली जो पेन आहे, इमिजिएटली जो त्रास आहे शेतकऱ्यांना जो होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये जो आहे, मग तो कांदा उत्पादकांना त्या ठिकाणी असेल, त्याचबरोबर बाकीचे पेरिशेबल आयटम्स असतील, त्याचबरोबर डिझेलच्या किमतीशी संबंधित असेल, या संबंधित काही महत्वाची धोरणं, काही महत्वाचे निर्णय हे सरकारला घ्यावे लागतील, राज्य सरकारला घ्यावे लागतील, केंद्र सरकारला घ्यावे लागतील. हे किंमत वाढ ही सामान्य जनतेपर्यंत, त्यातल्या त्यात
कृषी क्षेत्रापर्यंत पास ऑन करण्याच्या ऐवजी त्यातला भार जितक्या जास्त हा सरकारला सोसता येईल तो सोसण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच पहिली गोष्ट, या सरकारकडे असणारा जो राज्य सरकारकडे असणारा जो वॅट आहे, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स जो पेट्रोल डिझेलवर त्या ठिकाणी आहे, त्याला जे आहे कमीत कमी करण्याचा राज्य सरकारनं प्रयत्न त्या ठिकाणी करावा. फक्त पेट्रोलच्या टॅक्सच्या माध्यमातूनच जे आहे तुमची काही भरभराट होणार आणि फार काही वेलफेअर स्टेट तुम्ही क्रिएट करणार अशातला काही भाग नाही. आज जे आहे लोक मरतायत, त्याची जी आहे जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून हा जो आहे शॉक जितका कमी लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्या अनुषंगाने जे आहे तुम्हाला वॅट कमी करण्याशी संबंधित विचार करावा लागेल. दुसरं, मुख्यतः कृषी क्षेत्राचा विचार करून सेमी अर्बन एरियामध्ये किंवा रुरल एरियामध्ये तुम्ही जसं पीएम किसान योजनेच्या माध्यमातून एक रक्कम तुम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पोहोचवता, त्या अनुषंगानं सबसिडी, डिझेलसाठी सबसिडी म्हणून तुम्हाला जे आहे काही असं अनुदान किंवा अशी काही अमाऊंट ही शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवता येईल का, असाही तुम्हाला त्या ठिकाणी विचार करता येईल. ज्यांनी अधिकृतरित्या अशा प्रकारचे डिझेलवर चालणारी वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं घेतलेली आहेत अशा शेतकऱ्यांनाच तुम्ही जे आहे अशा प्रकारची जी आहे सबसिडी किंवा अशा प्रकारचं जे आहे डीबीटीच्या माध्यमातून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्याच्या अकाउंटमध्ये या डिझेलचा खर्च सोसण्यासाठी काही तुम्ही त्याला आधार देऊ शकता का, याचाही विचार त्या ठिकाणी त्याच्यात करावा लागणार. सेम इज ट्रू अबाउट फर्टिलायझर सुद्धा. फर्टिलायझरशी संबंधित असं काही त्या ठिकाणी तुम्हाला करता येईल का, हा विचार करावा लागणार. म्हणजे थोडक्यात शॉर्ट टर्म मध्ये जो आहे शॉक आमच्या शेतकऱ्यांना या आदानांशी संबंधित, ऍग्रिकल्चरल इनपुटशी संबंधित कमीत कमी कसा बसेल याच्याशी संबंधित जे आहे सरकारला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर माझ्या मते ऑलरेडी सरकारनं सुरू केलेलं आहे, पण फक्त घोषणांपुरतं मर्यादित न राहता खरोखरच सोलार पंप, पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून सोलार पंप जे आहे कसे आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येतील, जेणेकरून भविष्यामध्ये या डिझेलवरचं जे आहे शेतकऱ्यांचं एक प्रकारे परावलंबित्व कसं कमीत कमी त्या ठिकाणी करता येईल यासाठी विचार करता येईल. नॅनो युरिया, नॅनो फर्टिलायझर्स जे डोमेस्टिक प्रोडक्शन होतं, यासाठी जे आहे तुम्हाला होर्मुजच्या सामुद्रधुनीवर डिपेंडंट राहण्याची त्या ठिकाणी गरज नाही. मग या नॅनो युरियाचं प्रोडक्शन आणि नॅनो युरियाचा वापर हा जास्तीत जास्त कसा त्या ठिकाणी करता येईल याच्याशी संबंधित सरकार जे आहे विचार करू शकेल आणि खरोखरच ऑन ग्राउंड याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल याच्याशी संबंधित त्यांना विचार त्या ठिकाणी करावा लागेल. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही कांद्याचंच उदाहरण घेतलं म्हणून, आणि आपण पाहिलं की काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर त्याच्याशी संबंधित आंदोलन झालं आणि आपण पाहतोय की कांद्या उत्पादकांचे जे आहेत खूप बुरे हाल त्या ठिकाणी होत आहेत. एक, आपण जसे काही आकडे पाहिले की उत्पादनाशी संबंधित खर्च त्याला जास्त येतोय आणि त्याच्या बदल्यामध्ये आज घडीला मार्केटमध्ये त्याला कॉस्ट खूप कमी त्या ठिकाणी मिळते. कांद्याशी संबंधित एक महत्वाचा फॅक्ट आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की हा आपला जो कांदा जो आहे जो एक्सपोर्ट होतो, म्हणजे दुसऱ्या देशांना आपण त्या ठिकाणी विकतो, तर हा दुसऱ्या देशांना ज्यावेळेस आपण विकतो त्यामधली एक महत्वाची बाजारपेठ म्हणजे हे पश्चिम आशियाई देश आहेत, हे अरब राष्ट्र आहेत. आणि या अरब राष्ट्रांमध्येच जर होर्मुजची सामुद्रधुनी बंद झाली असेल तर एक प्रकारे भारतामधून अरब राष्ट्रांमध्ये जाणारा हा कांदा, त्याची एक प्रकारे निर्यात जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फटका बसलेला आहे. म्हणून एक्सपोर्ट कमी झाली आणि त्याच्या अनुषंगाने जो आहे हा सगळा कार्यक्रम किंवा हा सगळा विपरीत परिणाम आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसतोय. मग हे सगळं लक्षात घेता कुठेतरी केंद्र सरकारनं या सगळ्या परिस्थितीमध्ये इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे. 12 रुपये 41 पैशाने त्या ठिकाणी चालणार नाही. खरोखरच तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन करून जे काही शेतकऱ्यांचा खर्च त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुसार तुम्हाला सुधारित अशा प्रकारची प्रोक्युअरमेंट प्राइस डिसाईड करावी लागणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी जो आहे तो माल तुम्हाला खरेदी करावा लागणार आहे. मग लॉंग टर्म मध्ये तुम्ही काय करणार, शॉर्ट टर्म मध्ये तर जे आहे या कांदा उत्पादकांना एक प्रकारे तुम्हाला या अनुषंगाने आसरा द्यावे लागेल, पण बाकीचेही पेरिशेबल आयटम्स जे आहेत, नाशवंत जे पदार्थ त्या ठिकाणी त्याच्यात आहेत, ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट, या अनुषंगाने भविष्यामध्ये तुम्हाला कोल्ड स्टोरेजशी संबंधित सरकारला स्वतः ती गुंतवणूक त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि अशा प्रकारचे जर कोल्ड स्टोरेजेस असतील तर आज घडीला जरी मार्केट चांगलं नसलं तरी सरकार याच्या सगळ्यांची खरेदी करू शकेल. कोल्ड स्टोरेजमध्ये जे आहे त्याला योग्य प्रकारे त्याची साठवणूक करू शकेल या नाशवंत ऍग्रिकल्चरल प्रॉडक्टची, आणि योग्य वेळ येताच त्याला मार्केटमध्ये त्याचबरोबर एक्सपोर्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला विकता येईल. पण यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक सरकारला करावी लागेल. यासाठी जी आहे पॉलिसी सरकारला बनवावी लागेल आणि जी पॉलिसी बनवली ती खरोखरच ऑन ग्राउंड इम्प्लिमेंट होते की नाही हे तुम्हाला पाहावं लागेल. ऑर अदरवाईज पत्रकार परिषदांमध्ये सांगायचं, सरकारची अधिकृत घोषणा त्या ठिकाणी करायची की जे आहे एलपीजी आणि पेट्रोलचा कुठेही तुटवडा नाही. बरोबर, तुटवडा नाही तर जे आहे 3-3 दिवसापासून आमचे पेट्रोल पंप का बंद आहेत, तिथे जे आहे 2-2 किलोमीटरच्या लाईन का लागलेल्या आहेत, याचं उत्तर सुद्धा जे आहे सरकार म्हणून त्यांना शोधणं आवश्यक आहे. ब्युरोक्रेसीनं कुठेतरी जे आहे यासाठी ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर त्या ठिकाणी केल्या तर माझ्या मते काही अंशी आमच्या कृषी क्षेत्राला,
काही अंशी आमच्या शेतकऱ्याला जो आहे आसरा मिळेल, त्याला दिलासा मिळेल. कारण जसं मी सांगितलं की मानव निर्मित आणि नैसर्गिक दोन्ही याच्या एक प्रकारे जे आहे आपत्तीमध्ये तो अडकलेला आहे, पण काही अंशी त्याच्या या सगळ्या दुखण्यावर फुंकर घालण्याचं काम अशा काही मेजर्स मधून सरकार त्या ठिकाणी करू शकतं. अगदी बरोबर आहे. सर, आपली वेळही आता संपत आलेली आहे, पण काही शेवटचा अगदी प्रश्न आहे, जो राजकीय म्हणाल तर राजकीय आहे, किंवा एकूण जो काही सरकारी धोरणाच्या बाबतीत आहे, किंवा एकूण जी काही ज्वलंत अशी परिस्थिती आहे, त्याला अनुसरून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश हिताच्या दृष्टीने विश्वगुरु म्हणून ज्या ज्या देशांना भेटी देत आहेत सध्या, तर त्या जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की ते पूर्वनियोजित दौरा वगैरे ते सगळं, आणि तो दौरा रद्द केला म्हणजे असं काही इकडं सुधारणा होईल असं नाही. तो आवश्यकच आहे. काही आपण ते मान्य केलं पाहिजे. जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, दौऱ्याबद्दल प्रश्न करणं म्हणजे तो बिनडोकपणा आहे. तर तो बिनडोकपणाचा हा एक प्रश्न आहे की तुम्ही जसं सांगितलं की त्या 5 राज्यातल्या निवडणुका तोपर्यंत सगळं झालं, रॅलीज झाल्या, खर्च झाला, मोठमोठ्या टोलेजंग सभा झाल्या, त्याच्यावर भरपूर असं यथेच्छ इंधन खर्च केलं गेलं. त्यावेळेला काटकसर सुचली नाही. आणि आता मात्र काटकसरही करा, आणि जे काही खरेदी करायचं ते थोडस जास्त पैसे देऊन करा, कारण की ते राष्ट्रीय कर्तव्य आहे असं लोकांकडून अपेक्षा आहे. मग तुम्ही काय काय नौटंकी चालू आहे त्याच्याबद्दलही तुम्ही बोललेला आहात. तर तो प्रश्न असा आहे की मोदींनी जर ठरवलं तर ही जी काही परिस्थिती आहे, ती परिस्थिती आता काय त्यांच्या त्यांच्या एकट्यामुळे निर्माण झालेली आहे असं कोणी म्हणणार नाही. हा पूर्ण देशाने त्या परिस्थितीचा एक एक म्हणजे एक संघपणे त्याच्यावर मात केली पाहिजे, हेही तितकंच खरं आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकतात कुठे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? याचं उत्तर माझ्या काय मते जे तुम्ही द्या? आहे माझ्या मते जो आहे याचं उत्तर जे आहे म्हणजे एक सेपरेट एपिसोड आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. पण एक गोष्ट माझ्या मते कुठे चुकतात असं जर तुम्ही त्या ठिकाणी म्हणाल आणि ऑलरेडी त्याच्याशी संबंधित पार्श्वभूमी तयार केलेली, माझ्या मते खोटं बोलू नका. फक्त राजकीय स्वार्थासाठी जे आहे म्हणजे सगळे बाकीचे मूर्ख आहात आणि तुम्हालाच फक्त त्या ठिकाणी कळतं असा जो आव माझ्या मते सरकारतर्फे आणि सत्ताधारी पक्षातर्फे त्या ठिकाणी आणला जातोय ते पूर्णतः चुकीचं आहे. मी का म्हणतोय, जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे 28 एप्रिल पर्यंत तुम्ही निवडणुकांच्या रॅली करणं, त्यामध्ये जे आहे मोटरसायकली हजारो त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करणं, तिथं मात्र तुम्हाला त्या ठिकाणी जाणवलं नाही की भविष्यामध्ये, कारण 28 फेब्रुवारी पासून हे युद्ध सुरू झालेलं आहे. हे काही 28 एप्रिलला सुरू झालं नाही. म्हणजे मागच्या 2 महिन्यांपासून काय प्रकारची परिस्थिती आहे हे तुम्हाला चांगलं माहित असताना सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टी राजकीय स्वार्थासाठी त्या ठिकाणी केल्या. आणि जसे निवडणुकांचे रिझल्ट त्या ठिकाणी आले, मग मात्र सगळं शहाणपण तुम्हाला सुचलं की बघा कसं 144 कोटी जनतेने जे आहे एक प्रकारे जे आहे या ठिकाणी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. माझ्या मते जे आहे लोकांना मूर्खात काढणं किंवा लोकांना ग्रांटेड घेणं हे नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी करू नये. एक आता तुम्ही तो प्रश्न काढलाच म्हणून काल एका चॅनलवर मी बोलत होतो आणि एक आपलेच महाराष्ट्रातले नेते त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की नरेंद्र मोदी हे ओमान मधून कसं अरब राष्ट्रांमधून जे आहे समुद्राच्या खालून पाईपलाईन त्या ठिकाणी घेऊन येत आहेत. नक्कीच त्याच्या अनुषंगाने जे आहे एक सध्या भारत सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करते की ओमान मधून भारतापर्यंत 2000 किलोमीटरची 3500 मीटर समुद्रात खोलीवरून एक गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी येणार आहे. पण हे इतक्या लवकर कंप्लीट होणार नाही. हे झालं जरी तरी 2035 साल त्या ठिकाणी उजाडणार आहे. पण असं दाखवण्याचा प्रयत्न होता की नरेंद्र मोदी बघा हे कसं त्या ठिकाणी करतायत. खरी ग्राउंड रियालिटी अशी आहे, नरेंद्र मोदी तर करतायत, ते फास्ट ट्रॅक करतायत या सगळ्या प्रोजेक्टला. पण ही प्रक्रिया सुरू झाली होती 1985 ला, ज्यावेळेस भारत सरकारचं ओमानशी ज्यावेळेस त्यांच्याशी एक प्रकारे जे आहे आपले राजनैतिक संबंध सुरू झाले, प्रधानमंत्री पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं ओमानशी. आणि अशा प्रकारची डीप सी पाईपलाईन आपल्याला तयार करायची त्या ठिकाणी होती. टेक्निकल कारणांमुळे ते मागं एक प्रकारे रखडलं आणि 2017 नंतर पुन्हा याला फास्ट ट्रॅक बेसिसवर आपण घेतलं. आणि सध्याची 2026 ची परिस्थिती पाहता पुन्हा जे आहे आपण त्याला सगळं डिटेल्ड फिजिबिलिटी स्टडी आणि फास्ट ट्रॅक मोड मध्ये आपण त्याला इम्प्लिमेंट करणार आहोत. मूळ प्रश्न हाच आहे की असं प्रोजेक्ट करणं की जे काही होतंय ते सगळे नरेंद्र मोदीच करतायत आणि अगोदर काही केलंच नाही. माझ्या मते बिलकुल नाही. नरेंद्र मोदी सुद्धा छान काम त्या ठिकाणी करतायत, पण अगोदरच्यांनी काही केलंच नाही आणि जे काही करताय ते तुम्हीच करताय. सगळं तुम्हालाच कळतंय आणि बाकीचे सगळे मूर्ख आहेत
बाकीच्यांना तुम्ही ग्रांटेड घेताय. माझ्या मते हे करू नये. जर असं केलं तर लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी होईल आणि हे एक प्रकारे अराजकतेची सुरुवात असेल असं जर मी म्हटलं तर ते कोणाला राग येऊ नये किंवा ते चुकीचं ठरणार नाही. अगदी बरोबर आहे सर. आता जाता जाता मला एक म्हणजे समारोप करताना एवढं सांगायचं आहे. तुम्ही जे 28 एप्रिल आणि हे ज्या तारखा सांगितल्या, म्हणजे तोपर्यंत मतदानाची ती तारीख होती 29 एप्रिल का 28 एप्रिल. निकाल कधी लागले? 4 मेला. म्हणजे त्या मधल्या 5 दिवसात सुद्धा बोलले नाही, कारण विजयी सभा घ्यायच्या होत्या, शपथविधी करायचे होते, तिथं लवाजमा न्यायचा होता, त्या रॅलीज करायच्या होत्या, पुन्हा विजय उत्सव साजरा करायचा होता. तो सगळा झाल्यानंतर मग हे सांगितलं त्यांनी की आता काटकसर करावी लागणार आहे आणि देशावर असं असं संकट आहे आणि त्याच्यामुळं हा एवढा राग सर्वसामान्य माणूस व्यक्त करतोय, एवढंच. तर खूप खूप धन्यवाद ढगे सर. तुम्ही अतिशय स्पष्टपणे, परखडपणे, समतोलपणे आणि अभ्यासूपणाने या प्रश्नाकडे पाहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता कुणीतरी दिलासा दिला पाहिजे यासाठी संयुक्त पातळीवर प्रयत्न होण्याची गरज आहे, इतकंच. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.